मी अरुणा, वेलकम टू माय न्यू यूट्यूब चॅनल. तर तुळशीचे लग्न आहेत आज. हे बघा, तुळशीच्या लग्नाची तयारी चालू आहे. तर मी इथे तुळशीला धुवून घेत आहे. असं तर धूळ बसतेच, आपण रोजचं स्वच्छ असतेच, पण मग आज सगळं व्यवस्थित धुवून घ्यावं म्हणजे नवीन मातोडे पण टाकले तुळशीमध्ये. थोडी धूळ बसते गेटच्या जवळ असल्यामुळं, तर भिंतीवर वगैरे असं पाणी टाकून मी सगळीकडे धुवून घेतलं आता स्वच्छ. आणि त्याच्या पुढची कामं आता आपल्याला सकाळची पूजा करून घ्यायची आणि लगेच दुपारी सुरुवात करावीच लागते 4 वाजल्यापासून. आता तुळशीचा मेकअप वगैरे करणं आणि लग्न म्हणल्यानंतर आपल्या नवरीसारखं सगळं नटवायचं, तिला सजवायचं आणि तुळशीच्या लग्नाला सुरुवात. तर माझं आता धुवून वगैरे झालं आहे धुणं. त्याच्यानंतर मी लगेच आता दरवाजाला हळदीचं लेपन लावून घेते बघा. मी तर रोज तर नाही लावत मी असं, पण गुरुवारी आणि शुक्रवारी असं हळदीचं लेपन करते मी मेन दरवाजाला आपल्या किचनच्या. आणि त्यानंतर पुढची पूजा मग. तर मी हळदीचं लेपन वगैरे लावून घेतलं असं. आणि बघा रांगोळी टाकते हळदी कुंकू लावून. सगळ्यात अगोदर मी तुळशीला वगैरे धुवून घेतलं आणि दरवाजाची पूजा करायची. त्यानंतर आता देव वगैरे धुवून आपली रोजची पूजा असतेची. माझी रोजची पूजा असते ही दरवाजाला रांगोळी वगैरे टाकायची आणि हळदी कुंकू लावून पाया पडायचे. तर मेन दरवाजा आपला हे स्वच्छ असला पाहिजे बघा. अंगण तर आपण सकाळी झाडतोच आणि सडा रांगोळी आपली असते रोजची. आणि ही पूजा पण दरवाजाची आपण रोज केली पाहिजे अशी. तर येणारी लक्ष्मी जी आहे आपल्या घरामध्ये, तर हसतमुख आपल्या घरामध्ये प्रवेश करते बघा. त्यामुळे मी असं पहिल्यापासूनच, माझं लग्न झाल्यापासूनच मी असं करते की हे पूजा वगैरे अशी. माझी आजी पण अशी घरी करायची पूजा चौकटीची, त्याच्यामुळे मी पण शिकले आजीकडूनच बघा. मला दररोज आठवण येते माझ्या आजीची, पण आता नाही, आजी देवाघरी गेलेली आहे. तर मोकळ्या पेजमध्येच असे आमचे दोन्ही दरवाजे आहेत, हॉलचा आणि किचन. हे हॉलचा दरवाजा आहे. तर याला काय मी असं लेपन लावता येत नाही, कारण हे आडवी अशी फरशी टाकलेली आहे खाली. मेन दरवाजा आहे ते आमचा सागवानाचा आहे, म्हणून मी त्याला लेप वगैरे लावते हळदीचा आणि पूजा. तर चला, आणि देवघरातले आता देव वगैरे धुवून घेतले मी आणि पूजा करते बघा. सगळे हळदी कुंकू लावून, फुलं वाहून. आणि कोणतीही पूजा मांडताना आपण अगोदर दिवा लावूनच अशी सुरुवात करायची असते पूजाची. आणि गुरुवार होता, गुरुवारचे व्रत मी केलेले आहेत साईबाबाचे, त्याच्यामुळे मी ओम साईराम असं नाव काढूनच साईबाबाची पूजा करत असते दर गुरुवारी. आणि नेमकं आम्ही तुळशीच्या लग्न पण गुरुवारीच लावलेत. तर बघा, पूजा वगैरे झाली माझी आता. आणि रोजची पूजा आपण असं पूजा व्यवस्थित केली पाहिजे. त्याच्यामुळे कसं घरामध्ये आपल्याला प्रसन्न वाटते घरामध्ये, आणि येणारी लक्ष्मी अशी हसतमुख येते आपल्या घरामध्ये. त्यामुळं खूप घरामध्ये असं प्रसन्न वाटते आणि दणदण राहते आपल्या घरामध्ये, सुख शांतता सगळं काही. माझं तर देवाकडे मी एवढंच मागणं आहे की जीवाला सुख ठेवा आणि कष्टाला भरभरून यश द्या. खरंच मला खूप असं कोणत्याच गोष्टीचं कमी नाही. असं खूप साऱ्या आमच्या कष्टाला यश मिळालेलं आहे. तर आपण खरंच आपल्या घरामध्ये आपल्या लेकराला धनधान्य, नवरा बायको, आपण सगळे सुखासमाधानाने राहिलो पाहिजे. यासाठी आपण दररोजची पूजा वगैरे, घर स्वच्छ करणं, सगळं काही आपण प्रत्येक बायकांनी केलं पाहिजे. तेव्हा आपल्या घरामध्ये असं खूप छान आनंदी वातावरण राहते, घरामध्ये प्रसन्न राहते. तर मी तर माझी रोजची पूजा अशी करते बघा. साधंपोळी पूजा माझी. आणि त्याच्यानंतर लगेच तुळशीला पाणी घालायचं आणि पूजा करून घ्यायची. हे सकाळचं काम आहे. आज त्यांना कसं सुट्टी होती, काही कारणानिमित्ताने घरी राहिले होते, त्यांनी सुट्टी घेतली. तर मग त्याच्यामुळे हे बघा, ज्वारीचे दांडे आणलेत असे. ज्वारीचे किंवा ऊसाचे दांडे असे लावता येते आपल्याला तुळशीला. तर आम्ही ज्वारीचे दांडे आणले, त्यांनी असे लावून ठेवले. ते सकाळपासूनच सुरुवात झाली बघा. थोडी मला मदत करतात त्यांनी, कोणते सणवार असले की. तर चला, मग सकाळची पूजा ते झाली माझी, सगळं उरकून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी लगेच 4 वाजले, घरातले कामं केले, स्वयंपाक वगैरे झाला. आणि लगेच मी 4 वाजता आता साडी वगैरे नेसून घेतली तुळशीला. आणि बघा, हे नवीनच असे मंगळसूत्र तर आणावंच लागते आपल्याला तुळशीला. आणि हार जे आहे ते माझं आहे, मी घातला ते.
बघा कशी नेसवली मी साडी तुळशीला. बघा ते तुळशीला साडी नेसवली मी आता फर्स्ट टाईम नेसवलेली आहे. याच्या अगोदर आमच्याकडे एवढी मोठी तुळस नव्हती, छोटी होती, त्याच्यामुळं काही जमत नव्हतं मला एवढं. मग आता चला म्हटलं यावर्षी तरी आपण सुरुवात करूयात. आता दरवर्षी मी अशी साडी नेसवणार आहे तुळशीला. तुळशी माता म्हणजेच लक्ष्मीचं स्वरूप आहे. तर आपण प्रत्येकाच्या अंगणामध्ये अशी तुळस असलीच पाहिजे. खरंच तुळस असले की कसं चांगलं वाटते, घरामध्ये राहिलं पाहिजे म्हणतात अंगणामध्ये. तर मी तर माझं लग्न झाल्यापासूनच असं तुळस ठेवते, सगळं काही करते मी माझ्या माहेरचं बघून. जसं करतात त्यापेक्षा मी जास्तच करते त्यांच्यापेक्षा मी. ते तरी एवढे करतात कधी. तर तुळशीचं लग्न तर लावतातच आमच्याकडं, माहेरी पण लावतात आणि सासरी पण. आणि आता आम्ही इकडं समजा आम्ही आमचं राहतो समजा कामाला आल्यामुळं, तर इथं पण आम्ही सगळं काही व्यवस्थित घरदार सगळं झालं की मला अशी मोठी तुळस घ्यायची इच्छा होती. तर तुळस पण हे मला आता सप्रेम भेट आलेली आहे वास्तुशांतीला, माझ्या मैत्रिणीने दिली. मला काय घ्यायचं काम पडलं नाही. तर बघा तुळशीची पूजा झाली आता, फोडणी वगैरे टाकली मी, हार घातले. आणि झेंडूच्या फुलाचा हार तर आवश्यक असते बघा, तुळशीच्या लग्नाला झेंडूचेच फुलं लागतात. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवळे पाहिजे पूजेला. आमच्याकडे काही कळस वगैरे मांडत नाहीत, कोणी कोणी मांडतात. तर तसं नाही, आमच्याकडे फक्त हे फुलं, हे दांडे ज्वारीचे किंवा ऊसाचे दांडे. याचं कारण असं म्हणतात, मला काही एवढं माहीत नाही, की नवरीच्या मागे मामा उभा असतो, त्यामुळे मग हे दांडे असे लावले तर नवरीच्या मागे मामा उभा आहे असं म्हणत होती आजी माझी. तेवढं काय मला पुढचं माहीत नाही. नंतर आवळे असे काहीतरी काढायला असं टोचून काहीतरी करतात त्याचं असं, आणि त्याच्यावर दिवे वगैरे लावतात, जसं मी आता एकावर एक ठेवले तसंच. पण मी आता ताटामध्येच मांडलं इथं सगळं. या ताटातच मी आता कृष्ण ठेवणार आहे बघा. आवळे म्हणजे एक हे म्हणतात कृष्ण राहायला पाहिजे, किंवा मग आवळे तरी ठेवले पाहिजे. मी आवळे ठेवले आणि कृष्ण पण ठेवते मी. सुपारी पाहिजे समजा. वटीचं सामान वगैरे मी सगळं आता ताटातच ठेवले. तुळशीजवळ ठेवता येत नाही मला आता. दिवा ठेवला मी मेन म्हणजे तुळशीजवळ, आणि खाली काही ठेवलं नाही मी. एक स्टूल ठेवून त्या ताटामध्ये मी सगळं असं बांगड्या वगैरे, सुपारी, वटीचं सामान जे लागते ते आपलं ठेवलं. आणि तुळशीमध्येच मी नैवेद्य ठेवलं बघा. तर आता मी सगळेजण आम्ही पूजा करून घेतो. हे बघा, सगळ्यात अगोदर आपण गणपतीची पूजा, म्हणजेच मी सुपारी मांडली इथं. गणपतीची पूजा करूनच आपण सुरुवात करतो कोणतीही. प्रथम तुला वंदितो गणराया असं म्हणतात तेच. तर झाली आता पूजा वगैरे माझी. हे बघा काय म्हणतात, अंगणात तुळस हीच आहे महाराष्ट्राची ओळख, कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर हीच आहे सौभाग्याची ओळख. खरंच डोक्यावर पदर असला पाहिजे लक्ष्मीच्या. तसंच आता तर कोणी घेत नाही, पण आमच्या घरी आत्ताही घरी गेलं की सासू सासरे वडीलधाऱ्यासमोर आम्हाला पदर घ्यावं लागते, आणि येताना जाताना असं पाया पडावं लागते, माहेरी जाताना येताना. तर आमच्या घरी खरंच अशी पद्धत आहे. तुळशीला पण मी आज मस्तपैकी पदर दिला आणि काठापीन लावली. फक्त साडी नेसवताना मी दाखवलं नाही. तर मध्ये मध्ये कसं आता मुलीने हिडीव धरला माझ्या सायलीनं, तर कधी तिनं हे हिडीव केला, कधी नाही केला, असं मोबाईल घेऊ बसत गेली बघायलाच. त्याच्यामुळं काही काही हिडीव राहिला मध्ये मध्येच. तर डायरेक्ट पूजा करताना दाखवलं मी, साडी नेसवताना नाही दाखवलं. तर हे बघा छान दिसते तुळस. तर बघा आता अगरबत्ती. तिकडून पिल्लू बोलते म्हणून मी थोडंसं थांबले होते. पिल्लू म्हणजेच आम्ही सायलीला, आमच्या मुलीला सायली नाव आहे मुलीचं, तर आम्ही तिला पिल्लू म्हणतो लाडाने. टोपण नाव पिल्लू. तर माझ्या आईने ठेवलेलं आहे ते पिल्लू. तर ती म्हणते मला लावू दे मम्मा, तर ते तिकडून गेली. आता पलीकडून कोण गेलं की पप्पाजवळ दिलं वाटतं, त्यांच्याजवळ दिलं तिनं. तर पूजा झाली. आता सगळेजण पूजा करून घेता आम्ही. बघा दारात तुळस असलं की किती चांगलं वाटते असं. आणि प्रत्येकाने तुळशीचं लग्न लावलं पाहिजे खरंच.
तर म्हणतात ना, जे कोणी आपल्या घरी तुळशीचे लग्न लावते त्यांना कन्यादान केल्याचं पुण्य प्राप्त होते. त्यामुळे आपल्या घरी तुळशीचे लग्न लावलं पाहिजे. प्रत्येकाने तुळशीचे लग्न लावा. खरंच एक कन्यादानच आहे आपलं हे. लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये बघा, घरामध्ये किती छान प्रसन्न आपल्यालाच किती मनाला असं आनंद वाटतो, असा वेगळाच एक सगळ्या घराला असं वेगळंच लूक येऊन जाते बघा. असं दिवाळीसारखं समजा, दिवाळीला जे आपण ना आकाशदीप, अजून काय आकाशदीप, दिवे वगैरे, लाईटिंग, हे सगळं आपण तुळशीचं लग्न होईपर्यंत असं कोणीच काढत नाही बघा. हे बघा, तुळशीचं लग्न झाले म्हणजे झाले सगळे लगन सराई सुरू. तर बघा, आता यांनी पूजा करून घेतली. त्याच्यानंतर मग पिल्लूची गडबड चालू आहे. पण ते म्हणते, आता पिल्लू म्हणते, पप्पा तुम्हीच अगोदर करून घ्या पूजा, नंतर मी करते. त्याला पाहुणे मंडळी आली नाही अजून, येतील आता. कोण येते कोण राहते आता सांगितलं सगळ्याला. तर बघा, तुळस ठेवणं पण दाराचा, तुळस तर असतेच, पण असं म्हणतात की तुळस दारात असल्यावर साप वगैरे येत नाहीत, चांगलं असते. त्याच्यामुळे खरंच कोणाकडं तुळस नसेल तरी तुळस ठेवायची आणि तुळशीचे लग्न सर्वांनी लावायचं. कारण एक कन्यादान असते हे आपल्या मुलीचं. त्याच्यामुळं सगळं देवधर्म वगैरे असं खरंच प्रत्येक स्त्रियांनी केलं पाहिजे. घरामध्ये आपल्या किती आनंदी वातावरण राहते, मनाला असं प्रसन्न वाटते. असं आपण सगळे सणवार केलं की मला जेवढं होईल तेवढं तर मी करते. साधी भोळी पूजा आहे माझी, काही चुकल्यास माफी असावी. लक्ष्मी आई. तर बघा, माझ्या कृष्णाचा टोप पण बसत नाही, काहीतरी त्याचं कुंदन पडू लागलं तर मी तेच लावू लागले 3-3 वेळेस. तर असं बघा, आता कृष्णाची पूजा करून घेते मी. गणपतीची झाली, तुळशीची पूजा झाली, आता कृष्णाची पूजा करते. तर अजून काय काय राहिलं ते काही दिसत नाही मला, पण बरोबर हळकुंड वगैरे वटीचं सामान मी त्याच्यात ठेवते आता. बघा, अशी केली आम्ही पूजा. आणि कृष्णाजवळ मोरपीस ठेवणं आवश्यक आहे. तर मोरपीस असं देवघरामध्ये पण असलं पाहिजे आपल्या. गोमाता आणि हे घरामध्ये ठेवायचंच देवघरामध्ये. आता काय झालं, असं आमचं पिल्लू हा कुठे गेलं काय माहीत नाही. ते कोणाला तरी बोलवायच्या तयारीत आहे, चला चला म्हणून. तिची पूजा राहिली आता करायची बघा. हे काहीतरी मला मदत वगैरे करू लागतात असे थोडे थोडे. बघा, आता इथं तयारी केली मी बायाला हळदी कुंकू वगैरे लावायला. आणि अक्षदा म्हणजे तांदूळ, त्याच्यामध्येच आपण हळदी कुंकू लावून टाकून अक्षदा करतो तांदळाच्या आम्ही अशा. आणि प्रसाद म्हणजे आमच्याकडं तीळ आणि साखर असते सगळ्यांना देण्यासाठी. तर तुळशीला नैवेद्य ठेवल्यानंतर मी असं पाणी दाखवते तुळशीला. तसं तर तांब्या भरून आहे खाली, तर मग नैवेद्याच्या ताटाभोवताला असं थोडंसं पाणी फिरवतात. तर चला, पिल्लूची पूजा करते. पिल्लू करते आता पूजा बघा तुळशीची. तिला हसू येऊ लागला, नवऱ्याला एवढा मेकअप केला मम्मा म्हणाली. तर बघा, तिला पूजा खूप करा वाटते. पूजाची लय आवड आहे माझ्या पिल्लूला. चला आता मंगलाष्टिका वगैरे म्हणायची तयारी. मंगलाष्टिका तर कोणाला येत नाही दादा, यूट्यूबवर चालू करून द्यायचं आता. बघा, यूट्यूब चालू करून द्यायचं आणि मंगलाष्टिका तिथून पुढे सुरू. चला पिल्लू लवकर उरक, आरामशीर चालले माझ्या पिल्लूचं आता. झालं आता पूजा वगैरे झाली पिल्लूची. आता पाहुणे मंडळी यायला उशीर झाला बघा. आता कोण येते कोण नाही, आता हे असं चालू आहे. आमचं मंगळसूत्र पण कसं काय निघू लागलं काय माहीत. ठेवलं आता मी कसं तरी अडकून इकडं तिकडं. तर चला, मंगलाष्टिका सुरू व्हायला. तुम्ही पण
घटी
आता आरती झाल्यावर टाकायला लागली पदर.